नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आत्ता वाजलेले होते पहाटेचे 5:30 आणि खरं आहे की आपण जेव्हा मनामध्ये ठरवतो की आपल्याला एवढ्या वेळेला उठायचं आहे तर ते निश्चितच होत राहते। तसंच माझ्या बाबतीत आता 8 ते 10 दिवस झाले मी रूटीन फॉलो करत आहे। 8 दिवस जास्त झाले कारण मंडेपर्यंतच ते 8 दिवस आणि आता 2-3 दिवस असं 10 दिवस झाले ते मी रूटीन फॉलो करत आहे ना। तर त्याच वेळेला बरोबर आपोआप जाग येते। 1-2 दिवस आपल्याला त्रास होते, उठू की नाही उठू असं होत राहते, पण ते निश्चित आहे की जेव्हा आपण करतो प्रयत्न तेव्हा ते ठरल्याप्रमाणे होत जाते। तर इथे माझी सकाळी उठल्या उठल्या झाडझूड झालेली आहे आणि त्यानंतर पटकन मी पाणी पण टाकून देत आहे कारण आजपासून मला जायचं होतं मॉर्निंग वॉकला। आणि उठायची सवय मी याच्यासाठी 2-3 दिवस लावली कारण कसं असते आपण जेव्हा उठतो आणि उठल्या उठल्या जर आजच ठरवलं की लवकर उठायचं आहे आणि आजच आपल्याला वॉकिंगला जायचं आहे, हे एकाच दिवशी शक्य होत नाही। त्याच्यासाठी मी टप्प्याटप्प्यात कुठलीही गोष्ट करण्याचं ठरवते। त्यासाठी ना 2-4 दिवस मी उठून असं रूटीन सेट केलं आणि त्याच्यानंतर आजपासून मी तयार झाली। मंडळी फिरायला मस्त बघा। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। कसं वाटत आहे? मस्त। मॉर्निंगचं वातावरण इतकं फ्रेश असते ना, बघू शकता तुम्ही दोन्ही ठिकाणी असे दोन्ही बाजूला रस्त्याच्या झाडं आणि आपण मधातून जात आहोत आणि ते झाडं इतके छान हलतात की त्याचा जो काही सकाळचा ऑक्सिजन लेवल असतं ना तो आपल्यापर्यंत पोचतो आणि इतकं फ्रेश फील होते ना की असं वाटते चालतच राहावं। पण आपल्या बऱ्याच अशा जिम्मेदाऱ्या असते की आपल्याला रिटर्न यावं लागते। तर तशीच मी ही रिटर्न आली आणि आल्यानंतर ही जी पाणी आहे ना जिऱ्याचं ती पिलं। आता माहिती आहे का, पोट खूप वाढलेलं आहे, बाकी ठीक आहे सगळं, म्हणजे आपला चेहरा वगैरे एवढा खुलून पाहिजे, थोडा बऱ्यापैकी तयारी वगैरे केल्यावर छान दिसतो कारण हे डबके घालापेक्षा। पण टमी खूप निघाली, त्याच्यासाठी ना मी थोडं आता वॉकिंग चालू केली। रनिंग मला शक्य नाही कारण माझं एका साईडने पोट दुखून येते, हळूहळू होईल रुटीनमध्ये येता कारण एकाच दिवशी आपण सगळं करतो म्हटलं तर होत नाही। हे गेले रनिंगला, मी आली रिटर्न आणि हे जे पाणी आहे ना आता निवांत बसून पिते। मस्त गरम करून ठेवलं आहे आणि कोमट झाला आता येतपर्यंत, तर आता मी पटकन पिऊन घेते आणि मग रुटीनला लागते। आता बरोबर वाजलेले आहे 6:30। एवढं सगळं अंगण झाडतपर्यंत वॉकिंग करतपर्यंत 1 तास हा चालला गेला। तर चला, तर मी ना अर्ध्या दूर जाते आणि अर्ध्यातून वापस येते कारण आपल्याला तेवढं एकदम वर्कआउट करणं होत नाही। पण हे मात्र रनिंगसाठी तिकडे कंटिन्यू जाते ग्राउंडवर, तर अर्ध्या तासाने ते पण रिटर्न येते। तेवढ्या वेळात मी ठरवलं की हे रिटर्न येतपर्यंत माझं झाडझूड झाली पाहिजे आणि आंघोळ तरी आवरली पाहिजे, जेणेकरून मग स्वयंपाक करायला मला बरं पडेल। तर इथे तेच मी करत आहे। सगळ्यात पहिले ओटा जो आहे तो पुसून घेतला कारण सकाळी पिण्यासाठी जे पाणी वगैरे बनवतात ना त्याच्यामध्ये ते लिंबू, शहद ह्या सगळ्या गोष्टी ॲड करते आणि आपल्या हातचं वेगळं असते, माणसाच्या हातचं कसं असते थोडंसं सांडूवळ करतेच। त्याच्यासाठी मला सवय आहे की उठल्या उठल्या एक ओट्याला ओला कपडा लावायचा। त्याच्यानंतर 1-2 जे भांडे पडलेले होते बेसिनमध्ये त्याच गोष्टीचे ते पण मी तिथल्या तिथे धुवून घेतले आणि आता स्वयंपाकाला मोकळं, कारण ओटा क्लीन असला की स्वयंपाक करायला छान वाटते। त्यानंतर आंघोळीसाठी पाणी लावून घेतलं आणि आता डस्टिंग करून घेत आहे सगळं। सोप्याचं झटक करणं, मधातल्या रूमला नाही हात लावत, ते मुलं झोपलेले असते कारण प्रत्येकाची आपण वेळ बदलवू शकत नाही, आपल्या रुटीननुसार प्रत्येकाला नाही चालवता येत आणि छोट्या मुलांची झोप कशी आहे पूर्ण झाली पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना मी झोपवूनच ठेवते। 7:15-7:30च्या दरम्यान मी स्मितूला उठवते। आता थंडी होती तेव्हा आणखीनच उशिरा उठवायची, डायरेक्ट उठला तो फ्रेश झाला की लगेच त्याला नेऊन द्यायचं दूध वगैरे पिऊन। पण आता त्याला थोडं लवकर उठवते कारण त्याचं त्याला करायला लावते, कारण आता दोघांचंही मला बघावं लागेल आणि हे नसले की माझा गोंधळ उडायला नको, म्हणून मी ते रुटीन तसं सेट करत आहे। तेही ब्लॉग तुम्हाला समोर बघायला मिळतील की कसं मी सांभाळते दोघांना म्हणून। तर इथे आता पटकन मी झाडू मारून घेत आहे आणि तिथे ना दारामध्ये एक छोटीशी अशी मेंढकी येऊन बसलेली होती, तिलाच मी उडवत बाहेर नेऊन टाकून दिलं कारण घरामध्ये कसं असते ना तिने जागा पकडली की ती मोठी होत जाते। आता इथे झाडून घेत आहे आणि आता याच वेळेस मी काय करते, डीपमध्ये झाडून घेते, म्हणजे नंतरचा जो काही केर कचरा असतो, जसं आता पारोसा आपण काढतो सकाळी तर वरवर झाडतो, पण तसं न करता मी डीपमध्ये झाडून घेत आहे, पूर्ण क्लीन करून सगळं सोफ्याखालचं बेडखालचं असं सगळं क्लीन करून घेते। फक्त बेडशीट तेवढी जी राहते ना ती मी बाहेरच्या साईडला नेऊन झटकते नंतर, कारण पर्याय नाही आहे आता।
त्याच्यासाठी. आणि नंतर स्मितू गेल्यावर परत एक वेळा मी झाडू लावत असते पोछा लावायच्या आधी सगळ्यात शेवटी. कारण किती नाही म्हटलं तरी आपल्या घरामध्ये मुलं आहे, वावरतात इकडे तिकडे, आणि नसेल जरी मुलं न छोटे मोठे जरी असेल तरी पण आपण आपल्या हाताने इकडे तिकडे सकाळच्या गडबडीत सांड उबळ ह्या त्या गोष्टी होतेच. तर इथे आता पटापट मी सगळं झाडून घेतलं. बाहेरचं तर झालंच होतं, पण मागच्या साईडचं बाहेरचं बाकी होतं. बघा, क्लिनिंगचे कामं झाले की ऑटोमॅटिकच घर जे आहे ना आपलं छान असं क्लीन दिसायला लागते. सूर्यदेवता आले आहे आणि किचनमधून डायरेक्ट असे येते बघा. इतके छान वाटते ना की जेव्हा रिदू छोटा होता ना तेव्हा मी इथेच ठेवायचे असं आणि इकडे स्वयंपाक करायची, कारण तोपर्यंत थोडंसं आणखीन वेळ होऊन जायचा. तोपर्यंत छान अशा सूर्यकिरणा इथे यायच्या. माझं सगळं काही आवरलं आणि आता मी लगेच स्वयंपाकाला लागते. तर सगळ्यात पहिले फ्रीजमध्ये रात्रीचं जे काही शिल्लक आहे ते सुद्धा काढून घेते आणि सोबत आज कशाची भाजी बनवायची होती ती पण मी प्रिपेअर करून ठेवते आतमध्ये. जसं मला काल भेंडी बनवायची होती तर भेंडी कट करून ठेवली, कुठे शेंगा वगैरे असल्या त्या किंवा कडधान्य भिजत घालायचं असलं ते सगळं मी रात्रीच करून ठेवते. तर ते आता पटकन फ्रीजच्या बाहेर काढून घेते आणि लागते आपल्या कामाला. तर इथे मी लागलेली आहे आता पटापट आपल्या कामाला, कारण आपलं एवढं आवरलं की पटकन मग सगळं बनवून द्यावं लागते स्मितूला. कारण कुठलाही वेळ मागे पुढे कुठलेही कामं करता येते, पण टिफिन जो आहे तो बरोबर वेळेत झाला पाहिजे. त्या वेळेनुसार आता इथे मी लागलेले आहे कामाला. तर इथे आता जवळजवळ 7:30 वाजलेले असणार, कारण 1 तास हा जातोच जातो झाडझूड करण्यामध्ये, आंघोळ करण्यामध्ये वगैरे. आणि देवपूजा नाही केलं मी या टायमाला, कारण शक्य होत नाही. किती मी प्रयत्न केला तरी सध्या तरी शक्य होत नाही आहे, कारण मुलांचं आपल्याला आवरून द्यावं लागते, ते स्वतः आवरत नाही. कितीही जरी असेल मोठं तरीसुद्धा त्यांच्या पाठीमागे ते लागावंच लागते. तर तसंच माझ्याही बाबतीत होत आहे. म्हणून तर इथे आता स्मितूसाठी आंघोळीला पाणी लावलं, कारण सकाळच्या वेळीना थोडं थंड वातावरण असते आणि पाणी जास्त लवकर गरम होत नाही, म्हणून आधीच लावून घेतलं. एक वेळ जर गरम झालेलं आपण ठेवू शकतो साईडला, पण गरम व्हायचं असेल ना पण ते मग त्याला थांबवणं तेवढं सोयीस्कर जात नाही. त्याच्यासाठी मी ते पाणी लावून घेतलं आणि दूधसुद्धा आता गरम करून घेतलेलं आहे. एकदम गरम करत नाही, कारण हे बॉईलच केलेलं असते दूध जेव्हा आपण उकळवून ठेवतो फ्रीजमध्ये, त्याच्यामुळे ते फक्त कोमट करते मी आणि तसंच देते. तर इथे बिस्किटसुद्धा त्याला देत असते. इथे ना आता मधात बऱ्याच अशा गोष्टी होऊन जाते, जसं रिदू उठतो, त्याला टॉयलेटला नेणं, त्याला असतेच त्याचं सकाळचं जे काही ब्रश वगैरे हातात घे, इथे बस तिथे बस. कारण आपण आपल्या कामामध्ये राहणंच तेवढं गरजेचं आहे ना, तेवढं मुलांना वळण लावणंसुद्धा गरजेची आहे. त्याच्यासाठी हे कामं राहिले तर चालते, पण त्यांची वळण गरजेची आहे. त्याच्यासाठी त्याच्या पण मागे मी लागत असते, कारण तो आता स्कूलला जाणार. आता हे वारंवार मी याच्यासाठी सांगते की एक आई जेव्हा पहिल्या बाळाचा अनुभव असते ना तेव्हा ती दुसऱ्या बाळासाठी आपोआप तयारी करूनच ठेवत असते. तर असं तुमच्याही बाबतीत होत असेल. तर इथे मी भेंडीची भाजी फोडणी द्यायला घेतली आणि जास्त प्रमाणात कांदा टाकला, कारण बघा मोकळ्या भाज्यांमध्ये ना थोडासा कांदा जास्त असला की ते सगळ्यांना पुरून उरते आणि छान पण वाटते चवीसाठी. तरी पण अर्धा किलो भेंडी आम्हाला चौघांना लागते, कारण भेंडी अशी आहे भाजी की ती सगळ्यांना अतिप्रिय आहे आमच्या घरामध्ये. तरी कुणाकुणाला नसेल आवडत, पण भेंडी आमच्या घरी चौघांनाही जास्त प्रमाणात लागते. त्याच्यासाठी अर्धा किलो भेंडी असून 2 कांदे मी याच्यामध्ये ॲड करून टाकलेले आहे आणि साधी फोडणी दिली एकदम. अशी जिरा मोहरी आणि लसणाच्या किडल्या जास्त करून मी भेंडीच्या भाजीमध्ये यूज करत असते. खूप छान लागते, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आलं लसणाची पेस्ट टाकल्यापेक्षा ना लसणाच्या किडल्या ज्या आहेत त्या बारीक कट करून, कधीतरी कांदा आपण स्किप केला तरी चालते, पण लसणाच्या किडलीची जी भाजी आहे ना त्याची टेस्ट डिलेवरीपासून आहेच आहे मला चांगली. तर त्याच्यामुळे मी आवर्जून लसण अद्रकची पेस्ट असेल ना तरी पण ते किडल्या कट करून त्याच्यामध्ये टाकत असते याच्यामध्ये, आणि डाळभाजीमध्ये खूप छान वाटते. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर एकीकडे भाजी माझी आता होत आहे, तोपर्यंत इकडे कणिक भिजवायला घेतली. बऱ्याच जणी पहिले कणिक भिजवतात आणि त्याच्यानंतर बाकीचं जे काही भाजी वगैरे फोडणी द्यायचं असते ते, पण माझ्या कणकीच्या बाबतीत तसं नाही आहे. तिला भिजवून ठेवलं की ती खूप अशी पसरते, म्हणजे असं ते गहूच तशा आहे. ती जास्त भिजवून ठेवलं की ते मग आपल्याला पोळी करायला त्रास होतो, म्हणून मी जास्त वेळपर्यंत ते कणिक जे आहे ते भिजवून ठेवत नाही. तर इथे बघू शकता भेंडी जी आहे ना ती ऑलमोस्ट शिजत आलेली आहे आणि झाकून याच्यासाठी शिजवली की ती रात्रीच कट केलेल्या भेंड्या होत्या, पूर्णपणे ड्राय होऊन जाते. जर वेळेवर आपण भेंड्या कट केल्या तर त्या पूर्णपणे खुल्या करून शिजवायच्या.
तर इथे ना मी आता स्मितूच्या टिफिनला पोळी कशी बनवून देते ते मी इथे दाखवत आहे. तर ज्या दिवशी दाखवायचं असते ना त्या दिवशी खरं मध्ये तो प्लॅन आपला फसतो, असं माझ्या बाबतीत तर नेहमीच होते. तरीही मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर 2 छान असे छोटे छोटे गोळे घ्यायचे, जसं आपण एक पोळी बनवतो ना छोटा गोळा बनवतो त्याचप्रमाणे 2 घ्यायचे एकाच पोळी एवढे. तर तसेच घेतलेले आहे, कारण बघा जास्त प्रमाणातही होते, म्हणजे जास्त त्याला 2 वाटायला नको आणि एकाच पोळीचे 2 करून दिले की तो फिनिशसुद्धा करतो. अशा उद्देशाने इथे मी 2 छोटे छोटे गोळे घेतले, त्याला असे तेल लावलं एका साईडला, कणिक असं घोळून लावून त्याला दोन्ही एकावर एक ठेवून अशी लाटून घेतलेली आहे. थोडंसं ताव्यावर तेल टाकून त्याच्यावरच ती आपली जशी पोळी शेकतो आपण त्याच पद्धतीने ती शेकून घेत आहे. तर नंतर ना त्या ज्या पोळ्या आहेत त्या आपोआप 2 वेगवेगळ्या होतात, म्हणजे जसं आपण पातळ पातळ 2 पोळ्या करतो ना त्याच पद्धतीने होते. म्हणून मी ही पद्धत मितूला खास करून टिफिनमध्ये देण्यासाठी यूज करते, जेणेकरून त्याला ती म्हणजे अशी कमी क्वांटिटी वाटावी आणि तो खाईल पटापट या उद्देशाने. तर जेव्हा मी विचार करते की तुम्हाला काहीतरी असं दाखवायचं त्यावेळेस त्याच दिवशी थोडासा गोंधळ हा होतो. तर थोडीशी ना जेव्हा मी शेकत होते तेव्हा त्याच्यातून हवा जी आहे ती पूर्णपणे निघून गेली, तेव्हा मग त्याच्यामुळे ती जी पोळी आहे ना काढताना थोडासा त्रास झाला. पण ते कधी कधी कसं असते ना की पोळी जेव्हा आपण शेकतो तेव्हाच ती अलगद अशी निघून जाते वेगवेगळी. तर नक्कीच एखादी वेळा आणखीन दाखवून जेव्हा ती परफेक्ट होईल तेव्हा. तर इथे भेंडी पण झालेली आहे पूर्ण, टिफिन पण पॅक केला आणि आता सांबार जो आहे ना तो टाकायचा होता, त्याला नको असते त्याच्यामुळे तो मी तिथे स्किप करून टाकते आणि नंतर मग सांबार वगैरे ॲड करते. तर आता तो निघालेला आहे शाळेत जाण्यासाठी आणि आता हा जो टायमिंग आहे ना तो पूर्णपणे 7:15च्या समोरचा आहे. 8:30च्या जवळपासचा हा टायमिंग आहे, तर तो शाळेमध्ये इतक्या वेळेला निघून जातो. तर आत्ता 8:30ला 5 मिनटं बाकी आहे. स्मितू गेलेला स्कूलमध्ये आणि आता मी पटकन चहा ठेवते, 5 मिनटामध्ये येऊन जाते ते रिटर्न. तर चहा ठेवते आणि तोपर्यंत तुळशीजवळ रांगोळी काढते. बघा रांगोळी सकाळी नाही काढली ना की मग धावपळीत ते राहूनच जाते. तसंही आता 10पर्यंत आवरते तर टेन्शन नाही आहे, कधी कुठलंही काम केलं तरी ते सकाळच्या वेळेमध्येच होऊन जाते. तर इथे ना कुठलाही वेळ वाया न घालवता मी पटकन असा चहा ठेवते, कारण 1 मिनटं 2 मिनटं किंवा 5 मिनटं जरी मी इकडल्या तिकडे केलं की ते चहाचा थोडासा गोंधळ होतो. कारण यांचं असं असते की सकाळी उठल्यापासून चहासाठी ते थांबलेले असते, कारण आता कसं ते पाणी वगैरे घेतात आणि नाही घेतलं तरी पण त्यांचं आधी असं होतं की थोडासा चहा जो आहे तो निवांत बसून दोघं बसून आपण प्यायचा. तर त्याच्यासाठी ना मी पटकन इथे चहा ठेवते, जेणेकरून सोडून आले की लगेच त्यांच्या हातामध्ये तो चहा मिळावा याच्यासाठी. तर आता नेहमीच माझा असा प्रयत्न असते. तर इथे मी चहा ठेवत आहे आणि एका साईडला पूजासुद्धा इथे करून घेते, कारण पूजा राहिली की ती राहूनच जाते. चहा घेतला की आपण थोडंसं रिलॅक्स होतो, 10-15 मिनटं तरी बसतो गोष्टी इकडल्या तिकडल्या, किंवा कोणाचे पैसे द्यायचे आहे, हे करायचं आहे ते करायचं आहे, कोणती घरात वस्तू आणायची आहे, किराणा आणायचा आहे किंवा कुठे जायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या वेळेमध्ये करतच असतो. तर माझं तरी असं आहे की चहा घेताना चाय पे चर्चा जशी म्हणतो ना आपण, ती चहा पे चर्चा होत असते. त्याच्यासाठी मी थोडी गडबड करते. तिकडे चहा माझा उकळत आहे आणि इकडे माझी तुळशीची जी पूजा आहे ती पण होऊन गेली. या ब्लॉगमध्ये ना मी तुम्हाला विचारलं होतं की तुळशी माझी कशामुळे सोकली, तुमचीही सोकली का, प्लीज सांगा. तर खरंच एका ताईने मला कमेंट करून सांगितलं की ताई ते उन्हामुळे सोकली असेल. कारण बघा मनामध्ये एक भीती असते, जसं आपण चांगल्या विचाराचे लोक आहोत ना तसे वाईटही विचाराचे बरेच असे लोक असते. त्यामुळे हा एक छान प्लॅटफॉर्म आहे की आपण आपले मतं मांडू शकतो आणि समोरून पण आपल्याला छान असे रिप्लाय येतात. तर इथे बघू शकता चहा झालेला आहे आणि दोघांपुरताच असते, त्याच्यामुळे बरोबर अंदाज जो आहे तो पक्का असतो माझा. 2 कपच्या वर इथे चहा अजिबात जात नाही. तर ह्या ज्या काटकसरीच्या गोष्टी आहे ना त्या माझ्यामध्ये आधीपासून आहे की एवढा अंदाज. आणि आपण प्रत्येकच गृहिणी अशी असतो की तिला एक परफेक्ट मेजरमेंट, परफेक्ट माप जे आहे ना ते आपल्या घरातल्या लोकांचं किती खातो किती पितो हे तिला बरोबर अंदाजे त्या गोष्टी समजत जाते. तर इथे ना देवपूजा तर माझी सकाळीच झालेली होती, पण फुलं जे आहेत ना ते वाहायचे होते. आता मी सकाळी उठते त्याच्यामुळे मला हे फुलं मिळतात चाफ्याच्या झाडाचे. नाहीतर काय करायचे ना वॉकिंग करणाऱ्या बायका फुलं घेऊन पळायच्या, अशाही असतात बरं. तर मी नाही आणत कुठले, मला अजूनही सवय नाही आहे. आणि जरी कुठल्या आणायचं काम पडलं तरी मी विचारल्याशिवाय आणत नाही. हेही एक निश्चित आहे माझं की विचारल्याशिवाय कुणाच्या झाडाला हातच लावू नये अजिबात. तरी पण माझ्या झाडाचे ना ऑटोमॅटिक गायबच असते, सकाळच्या वेळी ते कधीच मिळत नाही. पण आता मी स्वतः सकाळी उठते ना
त्याच्यामुळे ते फुलं झाडाला असतेच असते. पण जेव्हा मी वॉकिंगला जाते तेवढ्यात गायब झाले तरी अजून सांगता येत नाही. तर इथे माझी देवपूजा जी आहे ती आटोपलेली आहे आणि परत आलेली आहे मी किचनमध्ये. पोळ्या तर माझ्या झालेल्या होत्या, म्हणजे आता स्वयंपाक जो आहे तो पूर्णपणे झाला. फक्त वरण भाताचा जो कुकर आहे ना तो मी सगळ्यात शेवटी लावते, पोछा लावायच्या आधी. जर लावायचा असेल तर, किंवा रात्रीचं जर थोडंसं वरण भात असं शिल्लक असेल तर मी लावतच नाही, कारण तो सकाळी तेवढा फिनिश होऊन जाते. मग संध्याकाळी परत ताजा स्वयंपाक करायला बरं होते. नाहीतर शिळं असलं की ते परत शिळ्यावर शिळं तयारच होत जाते. आणि आमच्या घरी भाजी पोळीच सगळे आवर्जून खाते, वरण भाताचं तेवढं काही नाही आहे. भात जरी असला वरण नसलं तरी पण चालते. पण मोकळ्या जेव्हा भाज्या बनवतो ना तेव्हा वरण हे लागते, तर मग सेपरेट मी वरण असं लावून घेते कुकरमध्ये. आता ना सगळ्यात शेवटचं जे काम आहे ते पोछा लावायचं, ते माझं बाकी आहे. आता भांडे झाले की लगेचच ओटा मी स्वच्छ करून घेते आणि त्याच्यानंतर पोछा लावायला घेते. कारण सगळ्यात शेवटी पोछा लावला की घर खरंच खूप छान असं टवटवीत दिसते. जसं आपल्याला फ्रेश आणि टवटवीत दिसायला आवडते ना तसं घराचं सुद्धा असते. जेवढं आपण छान त्याला फ्रेश ठेवू तेवढंच आपलंही मन जे आहे ना ते पॉझिटिव्ह राहते, फ्रेश राहते. त्याच्यासाठीच मी शेवटचं ठेवलेलं आहे. कारण इकडे तिकडे आपलं चालणं, इकडे पडणं तिकडे पडणं, हे सांडणं ते उघडणं, अशा बऱ्याचशा गोष्टी होते. त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी पोछा लावला की खरंच खूप छान वाटते. त्याच्यामुळे मग मी तो शेवटचा ऑप्शन ठेवलेला आहे. आणि आता अशा पद्धतीने मी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी जसं वाटेल तसं क्लिनिंग जी आहे ती करून ठेवते. जसं वाटलं आज की जो ओटा आहे तो जास्तच खराब झालेला आहे तर त्या दिवशी मी सकाळीसुद्धा गॅस अशी धुवून घेते किंवा मग रात्रीच्या वेळी शक्यतो धुवून घेत असते. कारण सकाळी जास्त वेळ व्हायला नको. टार्गेट आपलं जसं आहे 10-11 तेवढ्या वेळामध्ये आपले कामं जे आहे ते पूर्णपणे व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी नियोजननुसार मी करत असते. तर तुम्हाला हे जे रुटीनचे व्लॉग्स आहेत ते बघायला कसं वाटत आहे किंवा काय तुमची प्रतिक्रिया ही थोडीशी सविस्तरमध्ये मांडा कमेंटमध्ये, जेणेकरून मलाही छान छान अशा आयडिया येतील कुठे काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे आहे. खूप दिवसाच्या आधी मी असाच प्रश्न केला तेव्हा एका ताईने म्हटलं होतं की ताई तू रुटीन व्लॉग जो आहे तो साडी घालून शेअर कर आमच्याशी, आम्हाला तो साडी घालून बघायला खूप आवडेल. तर आता होळी येत आहे तेव्हा मी विचार केला की सणाच्या दिवशी आपण साडी वगैरे लावतो तेव्हा ते रुटीन मी तुमच्याशी शेअर करेल साडी घालून. तर रोजच्या रोज असं ओट्याची साफसफाई केली की मुंग्या अजिबात होत नाही. पण उन्हाळ्यामध्ये ना काहीही आपण केलं तरी पण कधी कधी दिसून येतात मुंग्या. कारण त्यांच्या जे घरं असतात ते त्याच्यामध्ये जास्त उष्णता तयार झाली की ते आपोआप बाहेर निघते. जसं आपल्याला जास्त गरमी वाटली की आपण कसं घराच्या बाहेर निघतो, थोडा वेळ तिथे वावरतो, तसंच त्यांच्याही बाबतीत आहे. जरी ते लहानशी असेल पण त्यांनाही जीव आहे शेवटी, तर त्याही तशाच बाहेर निघतात. पण त्या नुकसान करते ना त्याचंच ते एक वेगळं वाटते की एवढीशी मुंगी ते साखरेत गेली की ती साखर पूर्ण स्वच्छ करता येत नाही, ना तिला धुता येत ना तिला वाळवता येत. तर ते किती नुकसानदायक ठरते. किंवा कुठल्या कुठल्या शेंगदाण्यांमध्ये जर त्या जास्त दिवस असेल ना, खास करून काजूमध्ये, काजू कसा गोडसर असतो तर त्याच्यामध्ये जर मुंग्या गेल्या की त्या खूप नुकसानदायक असते. तरी आता उन्हाळा आहे म्हटल्यावर या गोष्टी चालायच्याच. तर इथे ना आता ओटा जो आहे तो पूर्णपणे एक साईडने मी क्लीन करत आणलेला आहे. कारण जसं आपल्याला असते ना त्या गोष्टी आपल्याला ॲडजस्ट करता आलं पाहिजे. याच्या आधी इथे सिंकसुद्धा नव्हता तरीही मी ॲडजस्ट करत होती. पण आता म्हटलं की 2 वर्ष काढायचं आहे, वर्षभर जरी इथे काढायचं असेल तरी पण ऊन खूप होते, कामाचं शेड्यूल बनत नाही. आणि उन्हामुळे कसं व्हायचं, माझं बाकीचं घरातलं राहू दे पण पहिले भांडे घासून घ्यावं लागत होते बाहेरच्या साईडला जाऊन आणि सिक्वेन्स बनत नव्हती. त्याच्यामुळे ना मी इथे दिवाळीच्या वेळी सिंक करून घेतला. तर त्याचा आता मला खूप फायदा होते. तरीही ओटा जरी छोटा असेल ना तरी पण त्याच्यावर सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करता येते. पण हेच आहे की आपल्याला कुठलीही गोष्ट जशी मिळेल तशी आपल्या त्या परिस्थितीनुसार आपल्याला चालता आलं पाहिजे. याच्याही आधी जेव्हा मी रेंटनी राहायची फर्स्ट टाईम जेव्हा लग्न झालं तेव्हा तर नुसतं गॅस राहायचं, त्याच्यावर ओट्यावर पोळीसुद्धा लाटता येत नव्हती, एवढी कमी स्पेस होती. म्हणजे नुसती ते गॅस पुरताच त्यांनी ओटा बनवून ठेवलेला होता. त्याही याच्यात ॲडजस्ट करता येत होतं मला. म्हणजे असं स्वतःचं खूप हे नाही सांगत आहे, पण असं आहे की परिस्थिती कुठलीही असो आणि कशीही असो आपल्याला त्या गोष्टीत तिथल्या तिथे ॲडजस्ट करता आलं पाहिजे. हे जे उदाहरण आहे ते आपल्याला सगळ्या गोष्टीत लागू होते. तर इथे आता शेवटचा टप्पा म्हटलं जसं मी पोछा लावायचा तर इथे सगळं पुसून घेत आहे. आणि तुम्ही इथेच बघू शकता पुसताच की किती ते बघायला क्लीन वाटत आहे.
आणि सगळे कामं झाल्यावर तर खरंच खूप छान वाटते. आणि ही एक सवय आहे मला की सगळ्यात शेवटी मागच्या साईडला पाणी मारून घ्यायचं, कारण मुलं बाहेरच्या मागच्या साईडला पण वावरतात. पूजा होऊन पण आता 2 तास होत आले, तरीही दिवा पण छान सुरू आहे आणि अगरबत्ती नाही आहे, पण छान वाटत आहे. आणि तो जो थोडासा भाग जो दिसला ना तुम्हाला भिंतीचा, तो थोडासा निग्लेक्ट करा तुम्ही. तिथे मी काहीतरी करीलच त्याच्यावर इलाज. सध्या तरी पेंटिंग करायची हे नाही आहे माझ्यामध्ये, म्हणजे पेंटिंग करून घेतली ना की 15 तरी दिवस त्याच्यामध्ये जाते. एवढे ते कामं जे आहेत ना ते हळूहळू करून देतात. आणि सरकारचं काम म्हटलं की ते तसंच असते. आणि आपलं क्वार्टर आहे सरकारी, त्याच्यामुळे ते नकोसं वाटते आता. कारण याच्या आधी आम्ही 2 वेळा केलेली आहे. जे नवीन आले आता ते मस्त आवडीने करत आहे आणि पश्चातापही करत आहे की काय हे इतकं सारं करून घ्यावं लागत आहे म्हणून. तर आता बघू शकता सगळं घर जे आहे ना ते एकदम स्वच्छ आणि क्लीन झालेलं आहे. टाईमनं बरोबर 11 वाजायला 10 मिनटं बाकी आहे. तर आता माझे सगळे जे सकाळचे काम आहे ते झाले. फक्त रिदूची आंघोळ बाकी आहे. आंघोळ करायचं आणि तिथल्या तिथे त्याचे कपडे मशीनमध्ये लावून टाकायचे. तर मशीन तशी चालूच आहे. तर हेच होतं आजचं रुटीन. आणि खरंच सांगते इतकं छान वाटते ना, प्रसन्न वाटते. फक्त कामामध्ये आता 10:30, कधी 10:15, कधी 10:45, कधी 11, हे एवढं टाईम शेड्यूल जे आहे ते ठीक आहे. पण ना 12 वाजू नको द्या, कारण 12 वाजले की आपले 12 वाजते हे मात्र नक्की आहे. कारण माझं आधी पूर्वी तसंच व्हायचं. 12चे 1, 1चे 2 आणि 2 वाजता मग परत स्मितूला आणायला जा. त्याच्यानंतर तो आला की त्याचं जेवण खावण, तोपर्यंत हा झोपेतून उठायचा, म्हणजे याची झोप पूर्ण होऊन जायची. म्हणजे स्वतःसाठी आपल्याला वेळ मिळत नाही. पण असं शेड्यूल जर असेल ना, 11, खूप 11:30 आणि 12पर्यंतही गेलं तरी चालते, जे काही आपलं रुटीन आहे ते. पण 12च्या पुढे जर गेलं तर खरंच आपले 12 वाजते, पूर्ण दिवसाची जी आहे ना बँड वाजते. म्हणून त्याच्यासाठी ना हे जे आहे तुम्ही, आता मी पण यूट्यूबवर बघूनच माझं रुटीन सेट केलं. म्हणजे पूर्वी होतं, कधीतरी होतं, कारण स्मितू जेव्हा छोटा होता ना तेव्हा. पण स्मितू जेव्हाचा एकदम समजदार झाला, रिदूसारखा शाळेत जायला लागला, कोविड आला, त्याच्यानंतर सगळं रुटीन माझं बदललेलं होतं. कधी मी मदत करायची 8-10 दिवस, पण ते नव्हतं रुटीनमध्ये. पण आता झालं आहे. दोन्ही मुलं छान मोठे झाले, म्हणजे रिदू आता बऱ्यापैकी शाळेत जायला लागणार. त्याच्यामुळे मी छान असं रुटीन सेट केलं. आणि हे बघा, ही बॅग मला आठवली आता दाखवायची. ही पण लॅपटॉप बॅग आहे. ही मला मिळालेली आहे ओरिफ्लेमवर. याची प्राईस जर बघायला गेला ना तर महाग आहे, आणि घ्यायला पण गेलं ना तर बघू शकता तुम्ही याची क्वालिटी किती छान आहे ना. वॉटरप्रूफ आहे, प्लस याला ना ही बॅग पण दिलेली आहे वरून असं लावायसाठी. आपण पावसाळ्यामध्ये वगैरे लावायला असते ना ती पण. त्याचं काही नाही इश्यू, 50-60 रुपयामध्ये ती मिळून जाते. पण ही खूप छान आहे, लाईटवेट आहे एकदम. आता स्मितूला ट्युशन परत चालू केली, क्लास बंद करून त्याचे बॅडमिंटनचे, कारण एक्झाम जवळ येत आहे. म्हणून आता त्याला ट्युशनसाठी मी देऊन दिलेली आहे सध्याची. त्याची आहे तशी शाळेची जुनी, पण असं म्हटलं नवीन पोरांना नवीन कुठं जायचं असलं की नवीन पाहिजे राहते. तर चला, हा जो ब्लॉग आहे तुम्ही इथेच थांबवते. रिदूची आंघोळ करून देते आणि संपला आजचं रुटीन. पुढचं मी नक्की शेअर करते संध्याकाळचं. तर हाच होता आजचा ब्लॉग. कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.